शिधा जी घोषणा केली होती ती अजूनही कागदावरच आहे। अनेक रेशनिंगच्या दुकानावर दिवाळीजवळ आली तरी अजूनही लोकांना 100 रुपयामध्ये शिधा मिळत नाही दिवाळीसाठी। घोषणा अतिशय उत्साहाने केलेली आहे, कारण सरकार गडबडीत आहे आपली प्रतिमा सुधारण्यासाठी आणि म्हणून त्यांनी घोषणा केलेली आहे। कदाचित पैशाची जुळणी झालेली नसेल, जुळणी झाली तर किमान दिवाळीच्या आधी तरी सरकारने बोलल्याप्रमाणे वागावं अशी आमची अपेक्षा आहे। मला वाटतं अजूनही सरकारचे 4 दिवस आहेत दिवाळी सुरू होण्यासाठी 23 तारखेपर्यंत। त्याच्या आधी सरकारने शिधा वाटप सुरू करावं। दिवाळीच्या आधी एवढ्या आधी घोषणा केल्यावर अद्यापही सरकारने त्या बाबतीतली तजवीज केलेली नाही, यामुळे सरकारची अकार्यक्षमता लोकांच्या पुढे येते। सर, एक दुसरा मुद्दा असा आहे की भास्कर जाधव यांच्या घरावरती हल्ला झालेला आहे आणि ज्या पद्धतीनं गेल्या काही दिवसांपासून शिवसेना, ठाकरे गट आणि शिंदे गट यामध्ये वादविवाद होताना दिसतात, त्या पार्श्वभूमीवर हा हल्ला झाला, कशा पद्धतीने बघताय? अत्यंत दुर्दैवी आहे। ज्या कुणी समाजकंटकांनी हल्ला केलेला आहे ते कोणाच्या वतीनं आलेले हे जगजाहीर आहे आणि त्यामुळं अशा पद्धतीचा हल्ला करून राजकीय लढाई भाषणापर्यंतच मर्यादित राहिली पाहिजे, ती व्यक्तिगत आणि घरापर्यंत जाणं योग्य नाही। सर, ज्या पद्धतीने खरं तर पाऊस पडला आहे, मराठवाड्यातल्या 6 जिल्ह्यांमध्ये मोठा फटका बसला आहे। खरीपचं पीक कुठेतरी पाण्यात गेले आणि दिवाळीच्या तोंडावर बळीराजाला मात्र अतिशय त्रास सहन करावा लागतो। अत्यंत गंभीर परिस्थिती बीड आणि मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेली आहे। आमच्या कार्यकर्त्यांशी माझा संपर्क आहे। गेवराई असेल, माजलगाव असेल, इथं प्रचंड मोठा पाऊस झालेला आहे आणि फार मोठ्या प्रमाणात मराठवाड्यात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। पुणे जिल्ह्यात देखील फार मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि त्या सर्व बळीराजाच्या मागे सरकारने तातडीने उभा राहून त्यांना तातडीने निर्णय घेऊन त्यांची दिवाळी समाधानाची जाणं ही व्यवस्था सरकारने पडेल ती किंमत देऊन केली पाहिजे अशी आमची सरकारकडे मागणी आहे। सर, मंत्रिमंडळावरून नाराजी आहे आणि काही आमदार नाराज असल्याची चर्चा आहे आणि ज्या पद्धतीनं काल भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली दौरा सुद्धा केला, तुम्हाला वाटतं सर्व काही आलबेल आहे असं वाटतंय सरकारमध्ये? नाही, पहिल्या दिवसापासूनच या सरकारमध्ये काहीच आलबेल नाही आहे। जे लोक शिवसेनेतनं फुटून गेली त्यांना मंत्रिपद नाही मिळालं, बदनामी पदरात आली आणि काही ना काही उद्देश ठेवून आणि काही लाभ मिळवून पक्षांतर झालेलं आहे किंवा पक्षापासून लांब होण्याचं काम झालेलं आहे, हे आता लोकांच्या सर्वश्रुत आहे आणि त्याचा अनेक आमदारांना पश्चाताप होतो आहे। अनेक आमदारांना त्यामुळं धक्का बसलेला आहे आणि त्यामुळे ते सर्व आमदार हे पुनर्विचार करायला लागले तशी माझी माहिती आहे। त्यामुळं मला वाटतं की पुढच्या काही काळात चित्र वेगळं असेल। सर, अंधेरीची जी मशाल जो पद्धतीनं ठाकरे गटाला चिन्ह मिळाले, पण मशाल आता सर्व घराघरामध्ये पोहोचले, जरी निवडणूक त्या ठिकाणी भाजपने मागे घेतली असली तरी अपक्ष असल्यामुळे होते आणि त्यामुळे मशालीचा प्रचार जोरदार सुरू आहे। उठण्यांच्या पाकिटावरती मशालीचा प्रचार केला जातो। हो, आता एखादं पक्षाचं नाव आणि पक्षाचं चिन्ह जर तुम्ही हिसकावून घेतलं तर मराठी जनता ही डिवचल्यावर प्रचंड संतापाने एकसंघ होऊन काम करते आणि त्यामुळं महाराष्ट्रातल्या लोकांची परंपरा आहे, कोणाच्या पुढं वाकायचं नाही, झुकायचं नाही। हा तर मराठी बाणा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेपासून आहे। त्यामुळे चिन्ह काढून घेतलं, पक्ष काढून घेतला तरी जे चिन्ह मिळेल ते घराघरात पोचवण्याचं काम त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते करतायत असं दिसतं एकंदर। सर, काल रोहित पवार यांनी असा दावा केला शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी हा पक्ष फुटणार आहे, कुठेतरी कुटुंबाकडून पुढचं टार्गेट हे राष्ट्रवादी असणार आहे। प्रदेशाध्यक्ष म्हणून आपल्याला वाटतं की राष्ट्रवादी फुटू शकते, आमदार फुटू शकतो? एक तर असं कोणी करतंय याची माझ्याकडं माहिती नाही। नंबर 2, पक्ष फुटण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। महाराष्ट्रातल्या सगळ्या घडामोडीत सगळ्यात खंबीरपणाने महाविकास आघाडीमध्ये राहण्याचं काम शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आमच्या पक्षाने केलेलं आहे। त्यामुळे पक्ष फुटण्याचं काही कारण आहे आणि कोणतेही हालचाल आहे असं मला दिसत नाही आणि कुणी करत असेल असं मला वाटत नाही। सर, पाटील साहेब, ठाकरे परिवार, उद्धव ठाकरे परिवारांच्या विरोधात जनहित याचिका हायकोर्टात दाखल झालेली आहे।
प्रॉपर्टी उत्पन्न साधन आणि बेहिशोबी मालमत्ता यावरूनही याचिका दाखल करण्यात आलेली आहे. ठाकरे गटाचं म्हणजे उद्धव ठाकरेंचं उत्पन्न काय, त्यांच्या कुटुंबियांचं उत्पन्न काय, यावरनं यात प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत. असं आहे की उद्धव ठाकरे यांना सर्व प्रकारे नामोरम करणं, त्यांना पूर्ण अडचणीत आणणं, कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना अडचणीत आणण्याचं काम काही लोक सतत करत आहेत आणि त्यामुळं अशा प्रकारचे अर्ज करणं, त्यांच्या विरोधी कोर्टाच्या काही ऑर्डर्स करण्याचा प्रयत्न करून घेण्याचा प्रयत्न कोर्टाकडे जाऊन करणं, हे सगळे उद्योग काही लोक करत आहेत. उद्धव ठाकरे यांना घाबरवण्याचा हा त्यांचा उद्देश असू शकतो, पण मला वाटत नाही की ते अशा कोणत्याही दबावाला बळी पडतील. पाटील सर, नारायण राणे आणि त्यांचे चिरंजीव ज्या पद्धतीनं ठाकरेंवरती टीका करतात, एकेरी भाषा वापरतात, कशा पद्धतीने बघता गेल्या काही दिवसापासून ज्या पद्धतीनं राणे कुटुंबियांकडून उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख होतो, त्यांना वेगवेगळी घोषणा लावली? मी ते काय म्हटले काय पाहिलेलं नाही, माझ्या निदर्शनाला काही आलेलं नाही, त्यामुळं माहीत नाही, त्याच्यावर बोलणं काही योग्य असं मला वाटत नाही. सर, हिंदी में जानना चाहेंगे भास्कर जाधव के घर पर जिस तरह से हमला हुआ, ये बहुत दुर्भाग्यपूर्ण है कि एक हमारे महाराष्ट्र के विधिमंडल के विधायक है, बहुत अच्छा भाषण करते हैं और अभी इन दिनों में उद्धव ठाकरे जी की बाजू बहुत अच्छी तरह से सामने जनता के सामने रखने का प्रयास करते हैं. उनमें एक प्रभावी व्यक्तिमत्व है, प्रभावी वक्तृत्व भी है उनमें, और इसलिए उनके भाषण के ऊपर चिढ़ के, गुस्सा खा के अगर किसी ने उनके ऊपर अटैक घर पे किया है तो ये महाराष्ट्र की संस्कृति नहीं है. किसी के घर पे जाना ये कभी हमने सुना नहीं था, लेकिन सिंधुदुर्ग में ऐसी चीज़ें करने की आदत कुछ लोगों को है, शायद उसी का परिणाम ये दिखाई दे रहा होगा. एक तरफ उनके ऊपर हमला हो रहा है, दूसरी तरफ उद्धव परिवार के सामने जनहित याचिका जाहिर की उनकी प्रॉपर्टीज को लेकर, जिसकी सुनवाई हाईकोर्ट में हो रही है. तो क्या लगता है उद्धव ठाकरे परिवार से जानबूझ के उद्धव ठाकरे परिवार के खिलाफ उनको मलाइन करना, उनको बदनाम करने की कोशिश करना, उनके ऊपर दबाव बना के रखना, ये कोशिश कुछ लोग कर रहे हैं और उसी का ये प्रयास है. जिस तरह से देखा कि सरकार ने घोषणा की थी दिवाली को लेकर एक पैकेज की आम जनता तक पहुंचने की बात कही गई और कहीं ना कहीं क्रेडिट लेने की बात की गई, ये योजना अब तक अमल में नहीं है. अभी काफ़ी देर हो चुका है, 3 दिन बचे हैं दिवाली को, 23 से दिवाली चालू होने वाली है और हमें समझ में नहीं आता कि क्यों ऐसी घोषणा की गई. अगर ये करने को नहीं आ रहा था तो करने की आवश्यकता नहीं थी. इतनी बड़ी घोषणा बड़े पैमाने में करने की कारण ही ये है कि सरकार को सेल्फ कॉन्फिडेंस बहुत कम है और सरकार कोशिश कर रही है लगातार कि लोगों में उनके प्रति विश्वास निर्माण हो. बहुत ऐसे फ्रीबीज जिसके बारे में मोदी साहब भी कहते हैं कि ये गलत है, ऐसे ये फ्री देना वो फ्री देना, ऐसी बहुत घोषणा ये सरकार करने पे मजबूर हुई है क्योंकि उनको मालूम है लोगों में उनका स्थान बहुत कम है. और इसलिए अभी ये घोषणा जो आपने कही वो घोषणा के बारे में उसकी तामील होने की आवश्यकता है. अमल बजावनी नहीं कर रहे, सिर्फ घोषणा दी है, लेकिन उनको उनकी सरकार जगह पे रखने के लिए जो प्रयास करने लगता है, इसलिए उनको ये सारे छोटे छोटे चीज़ों में रस भी नहीं है, टाइम भी नहीं है. हम चाहते हैं और हम विपक्ष के तरफ से मांग करते हैं, राष्ट्रवादी की तरफ से, कि जो घोषणा की है वो उसकी तामील इमीडिएट की जाए और जल्द से जल्द सीधा वाटप महाराष्ट्र की जनता, आम जनता को हो. एक तरफ ये कहा जा रहा है कि कई निर्णय लिए गए सरकार की तरफ से, तो वहीं दूसरी तरफ मंत्रिमंडल का विस्तार नहीं हो रहा है. आपसी नाराजगी भी पार्टी में दिखाई दे रही है. वैसे काफ़ी नाराज़गी है. जो भाजपा शिवसेना से उद्धव ठाकरे जी से दूर गए हुए विधायक है वो तो बहुत नाराज़ है और उनको अभी अभी समझ में आ रहा है कि जिस तरह से उन्होंने जो काम पिछले 2-4 महीने में एकनाथ शिंदे साहब के साथ जाके किया, उसके बारे में जनता के प्रति भी उनके प्रति जनता के मन में भी बहुत बड़ा रोष है. और अभी ये सारे अनुभव करने के बाद मंत्रिमंडल में भी स्थान नहीं, कुछ भी इतनी बड़ी ज़िंदगी में एक पार्टी में रह के उद्धव ठाकरे साहब को छोड़ के दूसरी जगह जाने के बाद कुछ उसमें कोई अच्छी चीज़ नहीं हुई है, ऐसा उनको समझ में आ रहा है. तो सभी विधायक बोल रहे हैं कि हम साथ में रहेंगे या न रहेंगे,
ये हमें मालूम नहीं। तो मुझे लगता है कि मंत्रिमंडल विस्तार उसी कारण थोड़ा दूर दूर जा रहा है। 24 साल के बाद एक बार फिर कांग्रेस में इलेक्शंस देखने को मिल रहे हैं, दो नेता खड़े हुए हैं, आप सहयोगी पार्टी रहे हैं, तो किस तरह देखते हैं कि एक बदलाव के तौर पर अगर कांग्रेस बदलती है तो कितना फर्क पड़ेगा? अच्छा है कि पार्टी में चुनाव हो रहा है, लोग कल वोट, काफ़ी लोगों ने वोटिंग भी की उसमें, और जो सबसे पॉपुलर लीडर है उसको अध्यक्ष बनाने की व्यवस्था इस इलेक्शन में है। मुझे लगता है ये अच्छी बात है। आज पवार साहब जाने वाले हैं डिनर के लिए, बाकायदा वहाँ पे सीएम भी होंगे, डीसीएम भी होंगे। इस मीटिंग को एक राजनीतिक तौर पे भी देखा जा रहा है। कौन से? एमसीए की एक बैठक है, इस बैठक में रात को पवार साहब वो को कुछ बुलाया है। गया है। इस बैठक में देवेंद्र फडणवीस जितना शीघ्र सारे नहीं, ऐसे तो डिनर तो होते रहता है। क्रिकेट के ग्राउंड पे राजनीति क्या करेंगे, एक दूसरे को मिलने की बात है, अच्छा डिनर हो जाएगा। और एमसीए में सारी पार्टियों का स्थान है। पवार साहब के नेतृत्व में एमसीए काफ़ी सालों से वहाँ काम करती आ रही है, बहुत अच्छा काम। पवार साहब ने एमसीए में जो तरक्की की वो आज तक किसी ने मुंबई क्रिकेट एसोसिएशन में की नहीं थी, इसलिए उनका प्रभाव है। बाकी सब लोग डिनर लेने के लिए जाएंगे। सर, ज्या पद्धतीनं पाऊस पडतो इतक्या मोठ्या प्रमाणात, पण प्रशासन म्हणून मुख्यमंत्र्यांकडून आढावा बैठक किंवा काही होताना दिसत नाही, कारण की वेगवेगळ्या राजकीय गोष्टींमध्ये मुख्यमंत्री इतर गोष्टीत अडकलेले आहेत। पुण्यामध्ये तर प्रलय झाला काल, मोठ्या प्रमाणात पुणे शहरात किती वाताहत झाली आणि सामान्य नागरिकांच्या जनजीवनावर किती विपरीत परिणाम झाला हे आपण पाहिलं। मराठवाड्यातही फार मोठा पूर आणि फार मोठी अतिवृष्टी झाली। त्यामुळे ह्या सगळ्या जनतेच्या, शेतकऱ्यांच्या मदतीला सरकारने तात्काळ जायला पाहिजे होतं, पण मंत्रालय सोडून बाहेर जायची मुख्यमंत्र्यांची तयारी नाही, उपमुख्यमंत्र्यांची तयार नाही। दिल्लीला सांभाळण्यात दोघांचे दिवस चाललेले आहेत। उपमुख्यमंत्री असं म्हणाले की पाऊस पडणं हे पुणे पालिकेच्या ताब्यात हातात नाही आहे, त्यामुळे पुणे पालिकेला त्याला दोषी मानणं चुकीचं आहे। पाऊस पडणं हे कोणाच्याच हातात नाही असं कोण म्हणतं की पाऊस पडणं, पण पडलेल्या पावसाचं पाणी ताबडतोब घालवण्यासाठी जी यंत्रणा पाहिजे होती, महानगरपालिका त्याला कमी पडली। महानगरपालिकेच्या सुविधा, व्यवस्था, नदीच्या पात्रातनं वाहून जाणाऱ्या पाण्याचा वेग, या सगळ्या गोष्टींच्यात काही सुधारणा मागच्या 5 वर्षात करता आली असती, ती केली नाही। म्हणून आज पुणे शहरात फार मोठ्या प्रमाणात लोकांच्यावर संकट आले। पाऊस पडण्याचं नियंत्रण महापालिकेकडे नाही हे सर्वांनाच माहिती आहे, त्यात काही नवीन विधान नाही आहे। आणि त्यामुळं जे संकट पुणे शहरातल्या नागरिकांच्यावर आलं, गाड्याच्या गाड्या वाहून गेल्या। जर आपण नाले सफाई, बाकीच्या सर्व गोष्टी ज्या अपेक्षित होत्या त्या जर केल्या असत्या, स्मार्ट सिटी म्हणून आपण जो कार्यक्रम शहरात राबवला त्यातून काही आपण काम केलं असेल तर हे दिसलं असतं, पण वेगळा अनुभव आला। आणि पुणे महानगरपालिकेत मागच्या 5 वर्षात अर्थाचा अनर्थ झाला किंवा काहीच काम झालं नाही, उलट नव्या अतिक्रमणाने, नव्या अडथळ्याने पाणी वाहून जाण्याचं प्रमाण कमी झालं, स्लो झालं, आणि म्हणून पुणेकरांच्यावर ही अडचण आली। उलट पुणे महानगरपालिकेत हा जो अतिरेक झाला, पाणी आलं, वाहून गेलं, याची शास्त्रीय म्हणतोय, टेक्निकली चौकशी करणं आवश्यक आहे। अशा कोणत्याही पुरात फार मोठा पाऊस आला असं म्हणून आपण सगळं सोडून देतो। मला वाटतं पुणे हे मुंबईच्या नंतरचं देशातल्या पहिल्या 10 शहरातलं येणारं शहर आहे। पुणे शहरात इतकी गुंतवणूक आहे, नव्या गुंतवणुकी होत आहेत, त्या ठिकाणी असं होणं हे थोडंसं कमीपणाचं आहे। आणि गुंतवणुकीचं वातावरण चांगलं करायचं असेल तर अशा नागरी असुविधा जर होत असतील तर त्याच्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे।